नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा अड्डा 24/7 मराठीवरती मी नेहा सावंत तुमचं खूप खूप आणि खूप स्वागत करत आहे. आपण इथे कोणतं सेशन पाहत आहोत, तर आजचं आपलं लेक्चर नाही आहे, तर एक सेशन आहे आणि ह्या सेशनमध्ये तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की अन्न पुरवठा निरीक्षक भरती ही सगळ्यांनी आलेलीच आहे. सर्व आतापर्यंत तुम्ही नोटिफिकेशन पूर्ण वाचलेली असेल, तुम्हाला पात्रता माहिती असेल, तुम्हाला वेतन श्रेणी माहिती असेल, म्हणजे साधारणतः वेतनाचा अंदाज माहिती असेल, तुम्हाला सगळी पदं माहिती असतील. आय नो तुम्हाला सर्व काही माहिती असणार, पण एक जी मिस्ड गोष्ट आहे, म्हणजे ही बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या डोळ्यामधून जी मिस झालेली गोष्ट आहे, ही महत्त्वाची गोष्ट आज आपण इथे घेणार आहोत. आणि ती म्हणजे आहेत, पहिलं म्हणजे आपण पात्रता समजून घेणार आहोत, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपण इथे समजून घेणार आहोत ते ह्या पदाची कार्य, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या. येस, मग हे आपण आपल्या लेक्चरला आज इथे समजून घेणार आहोत, कारण तुम्ही ज्या पदासाठी इथे अप्लाय करता आहात त्याची नक्की कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. येस, मग आजचं आपलं जे सेशन असणार आहे हे आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पात्रता ह्या टॉपिक पासून, की आपण वयोमर्यादा काय आहे आणि शैक्षणिक अर्हता काय आहे हे आपण पाहणार आहोत, आणि त्यानंतर आपण कार्य, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांकडे जाणार आहोत. येस, तर पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करते आणि आपण आपल्या सेशनला इथे सुरुवात करूया. पहा, अन्न पुरवठा निरीक्षक भरतीबद्दल आपण इथे पाहत आहोत. काय काय आपण पाहणार आहोत? क्वालिफिकेशन म्हणजेच काय, तर पात्रता पाहणार आहोत, आणि वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय पाहणार आहोत? क्वालिफिकेशन पाहणार आहोत, वर्क पाहणार आहोत आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पाहणार आहोत. ओके, आणि ऑथेंटिक असणार आहे सगळी इन्फॉर्मेशन. का? कारण आपण डिरेक्ट नोटिफिकेशन मधून पाहत आहोत. ओके, चला मग बघूयात. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंडळ, ह्याच्यामध्ये आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंडळ, गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023. इथे काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट क मधील खालील संवर्गातील एकूण 345 पदांच्या भरती करता IBPS बरोबर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 घेण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक विभागाच्या संकेतस्थळावर, ह्या संकेतस्थळावरती जाहीर करण्यात येईल. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय कळलेलं आहे? 345 पदं आहेत आणि कोण घेणार आहे परीक्षा? IBPS घेणार आहे परीक्षा. येस, हे एक महत्वाचा भाग होता जो आपण इथे पाहून घेतलेला आहे. आता तुम्हाला पदं माहिती आहेत, सगळं माहिती आहे, आय नो. आपण पात्रतेकडे डिरेक्टली जाणार आहोत. तर पात्रता काय आहे इथे बघून घेऊयात. किमान वयोमर्यादा म्हणजे मिनिमम एज लिमिट आहे, आणि कमाल म्हणजे मॅक्झिमम एज लिमिट. सगळ्या संवर्गाचं आपण इथे पाहणार आहोत. तर बघायचं आहे, सर्व प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण इतकी राहील. म्हणजेच काय आहे, तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण हवीत. कमीत कमी 18 वर्ष आपल्याला पूर्ण हवीत. आणि आता जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा आपण इथे पाहणार आहोत. तर बघायचं अराखीव, म्हणजे अराखीव मध्ये आपण काय ओपन कॅटेगरीचे म्हणतो, तिथे काय आहेत? 38 वर्ष मॅक्झिमम वय चालणार आहे. म्हणजे काय, 18 ते 38 चालणार आहे. मागासवर्गीय असतील, अनाथ असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ जे आहेत घटक, त्यांच्यासाठी आपल्याला काय आहे? 43 वर्ष कमाल वयोमर्यादा आहे. किती? 43 वर्ष कमाल वयोमर्यादा. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंमध्ये पण अराखीव असू देत किंवा मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असू देत, दोघांना 43 आहे. माजी सैनिक असतील समजा, तर माजी सैनिक अराखीव असेल तर 38 वर्ष प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं आहे. आणि तेच समजा मागासवर्गीय, अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतील तर मग 43 वर्ष सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं हा आपला कमाल वयोमर्यादा आपल्याला इथे दिसून येते. दिव्यांगांसाठी 45 आहे वयोमर्यादा. प्रकल्पग्रस्तांसाठी 45 दिलेली दिसत आहे. भूकंपग्रस्तांसाठी 45 आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि अनाथ हे जे आहेत त्यांच्यासाठी इथे 43 आपल्याला दिसून आलेली आहे. येस, खाली गेलेला आहे त्याच्यामुळे मे बी. पण बघायचं आहे, वयोमर्यादा पाहिली म्हणजे वयाची पात्रता आपण पाहिली. आता शैक्षणिक पात्रता बघूयात. शैक्षणिक अर्हता काय आहे आपण इथे हे पाहणार आहोत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. बरोबर आहे, पदवी समतुल्य असलेली. ठीक आहे. परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान व अन्य विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. कधी?
की समजा टाय झालेला असेल, समान असेल, गुण असतील, तर त्याच्यामध्ये प्राधान्य कोणाला दिलं जाईल, तर अन्न तंत्रज्ञान व अन्न विज्ञान या विषयामध्ये पदवी धारण केलेल्यांना. उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरता अर्हता प्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उत्तीर्ण होणे म्हटलेलं आहे, परीक्षा झालेली आहे, परीक्षा आलेली आहे नाही, उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. कधी तर आवश्यक अर्ज आणि माहिती करण्याच्या अंतिम दिनांक जो असेल तुमच्या फॉर्मचा, त्या दिवसापर्यंत जरी तुमचं निकाल लागलेला असेल आणि तुम्ही उत्तीर्ण झालेले असाल तर तुम्ही भरू शकता. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान इथे आवश्यक आपल्याला दिलेलं आहे. मग अर्हता गणण्याचा दिनांक काय आहे, तर प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. म्हणजे लास्ट डेट जो असेल फॉर्मचा त्याच्या अगोदर तुमची ही सर्व अर्हता कंप्लीट पाहिजे. बरोबर आहे. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या दिनांकाचा समजण्यात येईल व त्याच्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरवण्यात येईल. जो गुणपत्रिकेवरील दिनांक आहे ना, हा ग्राह्य धरला जाणार आहे. तुमची परीक्षा केव्हा झाली, रिझल्ट केव्हा लागला, यापेक्षा गुणपत्रिकेवरती जे दिनांक असणार आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे. आता बघा, आपण का ह्याला महत्व दिलेलं आहे, ह्या टॉपिकला कोणत्या कार्य, जबाबदाऱ्या, कर्तव्य ह्या टॉपिकला आपण का इथे महत्व दिलेलं आहे पहा. कारण त्यांनी 14.3 ह्या पॉइंटमध्ये एक मांडलेला आहे की प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये निवड झालेल्या उमेदवारास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. याबाबतचा तपशील संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून उमेदवाराला नियुक्तीपत्र आदेशाबरोबर पुरवण्यात येईल. प्रस्तुत जाहिरात नमूद पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सोबतच्या परिशिष्ट 10 येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी नोटिफिकेशन मध्ये जर याचं मेन्शन केलेलं आहे, याचा अर्थ हे महत्वाचं आहे. येस, मग आपण ह्या परिशिष्ट 10 कडे जाणार आहोत आणि हे आपण वाचणार आहोत की कर्तव्य आणि जबाबदाऱ्या नक्की काय आहेत त्या बघायचं आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्ग सरळ सेवा भरती 2023 ह्याच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत. तर पद आहे पुरवठा निरीक्षक गट क. आता ह्या पदाच्या आपल्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाहूयात. शासनाने निश्चित केलेल्या मानकानुसार शासकीय धान्य गोदामे, रास्त धान्य दुकाने व इतर तपासण्या करणे व वरिष्ठ कार्यालयास अहवाल देणे, ठीक आहे, किंवा अहवाल सादर करणे, शिधापत्रिका संबंधीचे कामकाज पार पाडणे, ओके, व संबंधित अभिलेख अद्यावत ठेवणे. काय करायचं आहे, ते सगळे जे फाईल्स आहेत, केस फाईल्स म्हणू नाही शकत आपण, पण माहिती आहे ती अद्यावत आपल्याला इथे ठेवायची आहे. येस, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या शासनाच्या सर्व योजना नियमबद्ध पद्धतीने पार पाडणे. शिधापत्रिका आपण इथे म्हटलेलं आहे, म्हणजेच वरती आपल्याला काय सांगितलेलं आहे, रेशन कार्ड बद्दल सांगितलेलं आहे. मग सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या सर्व योजना या नियमबद्ध पद्धतीने पार पाडणे. ज्या काही शासनाच्या योजना असतील ह्या संदर्भातल्या त्या पार पाडण्याची जबाबदारी आहे. तसेच सेवा प्रवेश नियम दिनांक 1 फेब्रुवारी 1989 मध्ये दिलेल्या अनुसूचीतील निरस्त न झालेल्या व सर्वांगांचे कर्तव्य पार पाडणे. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे आपल्याला, उच्च स्तर लिपिक गट क. आता ह्या पदाची पात्रता आपण पाहिलेलीच आहे. कर्तव्य आणि जबाबदारी आपण इथे पाहणार आहोत. अनौपचारिक संदर्भावर विहित मुदतीत कार्यवाही करणे, योजनेअंतर्गत देयके पारित करणे, योजनेसाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे बजेट, ठीक आहे, वित्त विभागाकडे नस्ती सादर करणे, योजनेअंतर्गत खर्चाच्या प्रतिपूर्ती करता केंद्र शासनास दावे सादर करणे, म्हणजे जे काही आपण म्हणतो की पेपर वर्कचं काम आहे, राईट, सगळ्या गोष्टींसाठी, बी इट अ बजेट, बी इट अ रेकॉर्ड, आपण इथे पाहत आहोत. महालेखा परीक्षक यांच्या आक्षेपांच्या अनुषंगाने माहिती तयार करणे, अन्नधान्य खरेदी व साठवणुकीच्या अनुषंगाने देयकांचे प्रदान करणे, विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत दाव्या संदर्भातील प्रदाने,
न्यायालयीन प्रकरणे, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करणे, बरोबर आहे, सर्व अग्रिमे व त्याची व्याज आकारणी करणे, कार्यालयीन खर्चाच्या अनुषंगाने कार्यालयीन आदेश काढणे, देयके संगणकीकृत प्रणालीमध्ये तयार करून कोशागारात सादर करणे. देयके म्हणजे जी देण्याचे आहेत, देयके आहेत जी संगणकीकृत म्हणजे काय, कम्प्युटराइज्ड करणे असं म्हटलेलं आहे त्यांनी. संगणकीकृत प्रणालीमध्ये तयार करून कोशागारात सादर करणे व नोंदवही अद्ययावत करणे, सेवार्थ प्रणाली अद्ययावत करणे आणि मासिक खर्च विवरण पत्रके तयार करणे. वेगवेगळ्या योजनेअंतर्गत देयकांची अदायगी स्वयं प्रपंजी म्हणजे कॅशबुक खाते अद्ययावत, इन्कम टॅक्स, जीएसटी, ग्रास याबाबतची कामे आहेत. अर्थसंकल्प विषयक सर्व कामकाज, PLA संबंधित विषय, वित्तीय लेखा विषयक कामकाज, नोट ऑफ एरर, खर्च मेळ आणि मासिक संकलित लेखे तपासणी, तसेच अर्थसंकल्प. आता हे जे अर्थसंकल्पाचे नंबर्स दिलेले आहेत, संबंधीचे अर्थसंकल्पीय कामकाज, 0408 जमा मेळ व ग्रास, 8229 राखीव कल्याण निधी जमेची माहिती, त्याच्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे, PFMS प्रणाली विषयक आवश्यक कामकाज करणे, अर्थसंकल्प. पुन्हा आपल्याला अर्थसंकल्पाचे क्रमांक इथे दिलेले आहेत. अर्थसंकल्पीय कामकाज, मासिक खर्च व खर्च मेळ, कार्यक्रम अंदाजपत्र, पूरक मागण्या प्रारूप सादर करणे, विनियोजन लेखाविषयक कामकाज करणे, निरीक्षण दौरा आयोजित करून लेखा परीक्षण करणे, नियंत्रण शिधा वाटप कार्यालय व शिधा वाटप कार्यालयातून येणाऱ्या ACO 3 व ACO 4 लेख्यांवरून जमा रकमांच्या नोंदी घेऊन SO 2 बरोबर ताळमेळ घेणे, प्रपत्र लेख्यासंबंधी कामकाज, तसंच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत डाळ वितरणासाठी खरेदी करणे, त्याबाबत आवश्यक पत्र व्यवहार करणे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एकत्रित सगळं पहिल्यांदा वाचून दाखवलेलं आहे. हे का बरं वाचून दाखवलेलं आहे जसंच्या तसं, कारण बरेचसे विद्यार्थी मित्र जे आहेत हे वाचण्यास काय करतात की नोटिफिकेशन मूळ जे आहे की पदं वाचतात, पात्रता वाचतात, पण त्याच्या खालची जी परिशिष्ट आहेत ही टाळली जातात कधी कधी. तर हे ऍटलिस्ट तुमच्या कानावर एकदा पडावं म्हणून मी पुन्हा पूर्ण एकदा वाचून दाखवलेलं आहे. येस, पण आपल्याला ह्याच्यातून समजून काय घ्यायचं आहे बघा, की ज्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आहेत, तर आपण बघितलं की ही जी कर्तव्य किंवा कार्य आहेत ही मोस्टली ऑन ग्राउंड म्हणजे फील्ड वर्क जे आपण म्हणतो ती कार्य कोणाकडे आहेत, पुरवठा निरीक्षकाकडे आहेत. आणि जी रेकॉर्ड्सची आहेत, मोस्टली रेकॉर्ड ठेवायचा आहे, त्याच्यानंतर सर्वांचा अहवाल सादर करायचा आहे, त्याच्यानंतर बजेट विषयी पाहायचा आहे, जे पत्र व्यवहार करायचे आहेत किंवा जे रेकॉर्ड्स प्रेझेंट करायचे आहेत, रेकॉर्ड संगणकीकृत करायचे आहेत, हे जी सर्व कामं आहेत एकंदरीत ती कोणाला आहे, उच्चस्तरीय लिपिक ह्या पदाला आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. येस, त्यामुळे आपण आता जे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पाहिलेल्या आहेत, तर पहिल्यांदा आपण हे नीट समजून घेऊयात की काय ह्या पदासाठी गरजेचं आहे आणि काय काय कर्तव्य आहेत, काय काय जबाबदाऱ्या आहेत, आणि त्यानंतर तुम्ही अगदी अजून आवेशाने आणि जोशाने ह्या परीक्षेसाठी तयारी करा, मला ह्याची खात्री आहे. आणि अड्डा 24/7 तुमच्यासोबत नेहमीच आहे आणि त्यासाठीच आपली इथे जी बॅच आहे अन्नपूर्णा बॅच, अन्न पुरवठा निरीक्षक भरती, बरोबर आहे, ही आपली कोणती बॅच आहे, अन्नपूर्णा बॅच आहे. आणि यामध्ये समजा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर बघा Y839 हा कोड आहे. Y839 ह्या कोडमधून तुम्ही काय करू शकता, हा कोड तिथे प्रोमो कोड अप्लाय केलात की तुम्हाला एकदम गुड अमाऊंट ऑफ डिस्काउंट तिथे मिळणार आणि ह्या डिस्काउंटमधून तुम्ही ही जी आपली बॅच आहे ही बॅच विकत घेऊ शकता. येस, एक चांगला अमाऊंट ऑफ डिस्काउंट मिळणार आहे ह्या कोडने, त्यामुळे त्याचा वापर नक्की करायचा आहे. आणि हे सेशन जे आहे हे मी आता इथेच थांबवते आहे. यासारख्या अनेक माहिती आहेत त्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. आपलं एक ॲप्लिकेशन आहे अड्डा 24/7चं, ते डाउनलोड करायचं आहे. तिथे तुम्हाला इतके अमेझिंग फीचर्स मिळतील आणि ह्यासारखी नवीन नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आपलं हे जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला पटकन सबस्क्राईब करायचं आहे. खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन किंवा बेल आयकॉन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे सेशन मी इथेच थांबवते आहे. पुन्हा भेटूयात ह्याच सारख्या विविध माहिती घेऊन तुमच्यासमोर. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे, टेक केअर अँड बी काइंड टू एव्हरीवन.